आज वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची अर्धवार्षिक कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली होती। यामध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली, सादरीकरण करण्यात आलं। विशेषतः माननीय प्रधानमंत्री महोदयांनी जी DGIG कॉन्फरन्स घेतली होती, यामध्ये जे काही नवीन न्यायसंहिता तयार झाल्या आहेत त्याच्यावर आधारित जे काही बदल करायचे आहेत, तंत्रज्ञानामुळे जे काही बदल झालेले आहेत त्याचं जे समावेशन करायचं आहे, अशा विविध गोष्टींवर राज्यांना 106 मुद्दे दिले होते की ज्या मुद्द्यांवर राज्यांना काम करायचं होतं। त्याचंही सादरीकरण करून महाराष्ट्राने त्या मुद्द्यांचं काय कंप्लायन्स केलं आहे हे आज वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आमच्यासमोर मांडलं। विशेषतः मी आमच्या पोलीस विभागाचा अभिनंदन केलं की पोलीस विभागाने सातत्याने प्रयत्न करून महाराष्ट्रामध्ये माओवाद हा जवळपास संपुष्टात आणला आणि जवळपास आमच्या 244 पोलिसांनी हा माओवाद संपवण्याकरता शहीदी दिली। पण आज एक प्रकारे महाराष्ट्र माओवादापासून मुक्त करण्याचं काम केल्याबद्दल पोलिसांचं मी अभिनंदन देखील केलं। आणि ज्या ज्या लोकांनी किमान 3 वर्ष C60 हा जो आपला फोर्स आहे माओवादाच्या विरुद्ध लढणारा, त्यामध्ये काम केलेलं आहे, त्या सगळ्यांना C60 मेडल हे देण्याचा निर्णय आज या ठिकाणी मी घोषित केला आहे। दुसरा आमचा प्रयत्न असा आहे की आपल्याकडे तंत्रज्ञान फार मोठ्या प्रमाणात आहे। विशेषतः आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून आपण मोठ्या प्रमाणात काही टूल्स तयार केले आहेत की ज्याच्यामुळे एखाद्या गुन्ह्यामध्ये FIR पासनं तर चार्जशीटपर्यंत अनेक गोष्टींमध्ये आपण त्याचा उपयोग करू शकतो। आणि म्हणून मी एक टास्क आज पोलीस महासंचालक महोदयांना दिली आहे की पुढच्या 6 महिन्यात ही सगळी प्रोसेस डिजिटाइज झाली पाहिजे, ज्यामध्ये एव्हिडन्स मॅनेजमेंट सिस्टीम ही ब्लॉकचेनमध्ये नेता आली पाहिजे आणि FIR पासनं चार्जशीटपर्यंत ट्रायलपर्यंत सगळ्या गोष्टी या डिजिटाइज झाल्या पाहिजे। कारण ती कॅपेबिलिटी आता ती फक्त सर्वदूर सर्व पोलीस स्टेशनमध्ये एस्टॅब्लिश करण्याची आवश्यकता आहे। तर त्याही दृष्टीने आपला प्रयत्न असणार आहे। आपल्याला कल्पना आहे की अपराध सिद्धीचा दर हा महाराष्ट्राने चांगल्या पद्धतीने वाढवला आहे, तथापि अद्यापही आपल्याला आपण जे काही ध्येय ठरवलं आहे त्यापेक्षा आपण पुष्कळ मागे आहोत। आपल्याला 95% पर्यंत अपराध सिद्धीचा दर न्यायचा, आता आपण 50% आहोत। सेशन्स ट्रायलमध्ये तो अधिक कमी आहे, त्यामुळे सेशन्स ट्रायलमध्ये जास्त चांगल्या पद्धतीनं तो रेट कसा वाढवता येईल याच्या काही स्ट्रॅटेजीजवर आज चर्चा झालेली आहे। आणि या संदर्भात AIचा उपयोग करून गेल्या 4-5 वर्षातल्या ज्या काही केसेस आहेत याचं ॲनालिसिस करण्याचं CIDला सांगितलेलं आहे की त्यांनी ज्या केसेसमध्ये कन्व्हिक्शन झालं नाही त्याची कारणं काय होती, त्यामध्ये कुठे लूप होल्स होते, असं करून एक निश्चित धोरण तयार करावं जेणेकरून पुढच्या काळात त्याचा अवलंब करून केसमध्ये कुठली गॅप राहणार नाही, अशा पद्धतीचा प्रयत्न आपण करणार आहोत। पोलिसांनी प्रयत्न करून राज्यामध्ये ॲक्सिडेंट्समध्ये कमतरता आणलेली आहे, पण त्याच्यावर अजून चांगलं काम करण्याची आवश्यकता आहे। त्या दृष्टीने काही प्रयोग झालेले आहेत। डीजींनी नागपूरच्या एका प्रयोगाचा उल्लेख केला, ज्यामध्ये
30% ॲक्सिडेंट कमी झाले आहेत, मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर ॲक्सिडेंट्स कमी झाले आहेत. तशा प्रकारचं मॉडेल हे तयार करून महाराष्ट्रामध्ये ॲक्सिडेंट्स कसे कमी करता येतील, रस्ते अपघात कसे कमी करता येतील या संदर्भातली चर्चा झाली. राष्ट्रीय सुरक्षेचे मुद्दे असतील आणि सायबर स्पेस यामध्ये होणारे गुन्हे असतील या संदर्भातली चर्चा याच्यामध्ये झाली. ड्रग्सच्या संदर्भात पुढच्या काळामध्ये ड्रग्स फ्री कॅम्पस ही जी काही एक संकल्पना आहे ती अधिक दृढतेनं कशी करायची या संदर्भात आज विचार झाला आणि त्या संदर्भात एक पुन्हा वेगळं सादरीकरण आणि त्याची एक स्ट्रॅटेजी ही या ठिकाणी DG तयार करून आमच्यासमोर ठेवणार आहेत आणि पुढच्या काळामध्ये ड्रग्सच्या विरुद्ध एक खूप मोठी लढाई ही महाराष्ट्रामध्ये सुरू करण्याचा निर्णय हा देखील आज आपण या ठिकाणी घेतलेला आहे. फॉरेन्सिकची आपली जी पेंडन्सी आहे ती आता बऱ्यापैकी आपण कमी केली आहे, पण ती रिअल टाईम बेसिसवर कशी आणता येईल या संदर्भातली आपण चर्चा केलेली आहे. वेगवेगळ्या गुन्ह्यांच्या संदर्भात जे प्रमुख गुन्हे आहेत त्यात कुठल्या जिल्ह्यांचं काम चांगलं आहे, कुठल्या जिल्ह्यांमध्ये अजून काम करण्याची आवश्यकता आहे याचं ग्रेडेशन करण्यात आलेलं आहे. आणि पुढच्या 6 महिन्यात आजचं जे स्टेट ॲव्हरेज आहे त्याच्यापेक्षा वर प्रत्येक जिल्ह्यांनी जायचं अशा पद्धतीनं एक टार्गेट ठरवण्यात आलेलं आहे. आणि विशेषतः चांगलं काम करण्याबद्दल DGंचा एक दर महिन्याला पुरस्कार हा त्या ठिकाणी देण्यात येईल. जे चांगलं काम करतील त्यांना DG दर महिन्याला पुरस्कृत करतील आणि ज्यांचं काम ॲव्हरेजच्या खाली जाईल त्यांना इंडिकेट करतील की तुम्हाला सुधारण्याची आवश्यकता आहे. अशा प्रकारची ही चर्चा या ठिकाणी झाली आहे. एकूणच पोलीस वेलफेअर असेल किंवा सगळ्या पोलिसांसमोरचे चॅलेंजेस असतील, मग वेगवेगळ्या प्रकारचे जातीय तणाव असतील, धार्मिक तणाव असतील, आंदोलनं असतील, या सगळ्या गोष्टींची एक मोठी चर्चा होऊन त्या संदर्भात पुढची स्ट्रॅटेजी आणि वे फॉरवर्ड अशा सगळ्या गोष्टींवर आज ही कॉन्फरन्स या ठिकाणी झालेली आहे. आणि मला असं वाटतं की याचा एक चांगला परिणाम होईल आणि खालपर्यंत या सगळ्या गोष्टी या कॉन्फरन्समुळे जातील. काँग्रेसचे खासदार प्रशांत पडोळे यांचा एक अपघात झाला, त्यांनी अपघातानंतर प्रतिक्रिया दिली की हा घातपात असू शकतो, त्या संदर्भात काही चौकशी मी जरूर त्याची माहिती घेईल. आणि प्रशांत पडोळेच काय, ते तर खासदार आहेत, कोणी सामान्य माणूस असेल आणि त्याचा एखाद्या अपघातात घातपात वाटला तर त्याची चौकशी केलीच पाहिजे. त्यामुळे समजून घेईल आणि त्याच्यावर आपण करू काय असेल तर. सर, पोलिसांच्याच बाबतीमध्ये नवी मुंबईमधील जे विकासक होता एका चिस्करच्या आत्महत्या पूर्ण चिस्कर आत्महत्या प्रकरणामध्ये MCDच्या काही अधिकाऱ्यांवरती गुन्हे दाखल झालेले होते की त्यांनी ब्लॅकमेल केलेलं होतं, मुलांच्या नावाने त्यांना सुद्धा गुन्ह्यात अडकवलं जाईल, 10 ते 15 कोटी रुपयांची खंडणी देखील मागितली होती असा आरोप देखील त्यांच्या पत्नीने केलेला आहे. तर वेगळ्या प्रकारे तपास होईल की स्थानिक पातळीवर याचा तपास योग्य पद्धतीने होईल. पोलिसांनी गुन्हे रजिस्टर केले याचा अर्थ त्याचा सिरियसनेस त्यांनी समजून घेतलेला आहे. यामध्ये कोर्टात देखील केस चाललेली आहे, कोर्टाचे काही डायरेक्टिव्ज आहेत, त्यामुळे फॅमिलीवरही अन्याय होणार नाही आणि आरोप खरे असतील तर कारवाई होईल या पद्धतीनं त्या ठिकाणी काम केलं जाईल. दोषींच्या संदर्भात अनेक चर्चा रंगताना दिसत आहेत, कुठेतरी ते रजेवर गेले आहेत. त्या संदर्भात जी काही आम्ही एक प्राथमिक चौकशी करतो आहे त्या चौकशीवर कोणता परिणाम होऊ नये म्हणून ते रजेवर आहे. आपले मंत्री जयकुमार गोरेंनी मागणी केली आहे सर, आपले मंत्री जयकुमार गोरेंनी मागणी केलेली आहे की दुसऱ्या दोषी रजेवर की सत्तेचे रजेवर हा प्रश्न वेगळा आहे, मात्र ज्यांनी कायदा सुव्यवस्था बिघडवली अशा संदर्भात देखील संपूर्ण चौकशी व्हावी. बघा, चौकशी ही काही कोणाची एका व्यक्तीची होत नाही आहे, झालेल्या घटनेची आम्ही चौकशी करू. त्यामुळे तिथे ज्यांनी ज्यांनी कायदा सुव्यवस्था बिघडवली असेल त्या सगळ्यांचा जो काही त्यांचं कार्य आहे ते रिपोर्टमध्ये येईल. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.